मराठा तितुका मिळवावा, हिंदुत्व धर्म वाढवावा असं बोललं जातं. आणि मी सध्या आहे जपानमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की बरेचसे भारतीय वंशातले आणि मुख्यतः महाराष्ट्रातले मराठी बोलणारे जे मराठी भाषिक आहे, छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. त्यांनी छत्रपतींचं नावलौकिक छत्रपतींची माहिती देशभरामध्ये जगभरामध्ये जावी, जपानमध्ये जावी यासाठी एक अनुभव उपक्रम हाती घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जपानमध्ये माहिती मिळणार आहे आणि ती देखील केवळ एक QR कोड स्कॅन केल्यानंतर. आणि गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम सुद्धा सुरू होतं. आपल्यासोबत काही मंडळी तिथेच राहणारे वास्तव करतात. छत्रपतींचे हे सगळे मावळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. किती गर्वाचा आनंदाचा क्षण आहे. छत्रपतींची इत्थंभूत माहिती, आपला राजा कसा होता हे जपानला सुद्धा कळावं यासाठी तुम्ही पुढाकार घेताय. काय भावना आहे तुमची? नमस्कार, जय भवानी, जय शिवाजी. अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि त्याच अनुषंगाने आज मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी आमच्या QR कोडचं इथे अनावरण केलं. तर हे QR कोड आम्ही असं बनवलं आहे की महाराजांची माहिती जी आजपर्यंत जपानी लोकांना बिलकुल माहिती नव्हती, महाराजांचं नावही कदाचित त्यांनी ऐकलेलं नसेल, पण इथे आज 8-9 हजार मराठी भाषिक असून सुद्धा जर ही माहिती पुढे जात नसेल ते आमच्यासाठी दुःखद होतं. म्हणून हेच साध्य करण्यासाठी आम्ही असा प्रयत्न केला की इथल्या लोकांना दुसऱ्या भाषा तशाही खूप कमी येतात किंवा इंग्रजीचं ज्ञान कमी आहे, तर हे लोक जाऊन तर स्वतः शोधणार नाहीत. आपणच यांच्या भाषेत जर महाराजांची माहिती यांना उपलब्ध करून दिली तर हे प्रचंड एक यांना कौतुक या गोष्टीचं वाटेल. आणि महाराजांची ख्याती जी आपल्यापर्यंत तर आहेच आहे, पण ती आज जपान सारख्या या देशामध्ये की ज्यांना यांना राजेशाही किंवा आपल्याकडे जशी सरदारकी होती यांच्याकडे सामुराई पद्धत आहे, तर यांना या गोष्टी थोड्या कल्पनाने माहिती आहेत की राजेशाही कशी असते, तर यांना प्रचंड लवकर हे कळू शकेल. ही संकल्पना थोडक्यात भारत कल्चरल सोसायटी जपान, याच्यात आमच्याकडे जपानी भाषा येणारे, मराठी भाषा येणारे असे दुभाषिक आहेत, तर त्यांनी हे प्रयत्न करून माहिती संकलन केली. आणि सुरुवातीला अगदी माफक माहिती एका पॅम्पलेटद्वारे महाराजांपर्यंत आम्ही एका परेडमध्ये पोहोचवली. आणि आज महाराज सरांनी इथे उदय सामंतजींनी एक घोषणा पण केली की आज ज्या शाळेत आपला हा कार्यक्रम होता तर तिथे पुढच्या 3 तारखेपासून मराठी भाषेचे वर्ग चालू होतील. आणि अजून एक पर्सनल एक अभिमानाची गोष्ट अशी की भारत कल्चरल सोसायटी जपान सुद्धा आणि मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय मराठी मंच, टोकियो मराठी मंडळ यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आणि मी एक या शाळेचा एक बोर्ड ऑफ डायरेक्टर मेंबर आहे, त्याच्यामुळे मला एक पर्सनल एक आनंद आहे की आज मराठी भाषा शाळेत सुरू होणार आहे आणि जे मराठी भाषा आपले इथे पालक आहेत तर त्यांची मुलं सुद्धा इथे हे शिकू शकतील. नक्कीच. इथे काही मावळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नाव आहे तुमचं? आणि हा जो स्कॅन आहे तो इतर भाषेमध्ये सुद्धा आणण्याचा काही मानस आहे का तुमचा? कारण जगभरामध्ये इतर जेवढे 150 देश आहेत त्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले पाहिजे, यासाठी काही असा अभिनव उपक्रम राबवणार आहात का? नमस्कार, मी संदीप गुंडप, भारत कल्चरल सोसायटी BCS जपान या संस्थेचा फाउंडर मेंबर. मावळे ह्या शब्दावरून तुम्हाला सांगतो की आमचा जपानमधील महाराष्ट्रीय लोकांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपचं नावच जपानमधील महाराजांचे मावळे, हे तर व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जे म्हणता की दुसऱ्या भाषामध्ये, आम्ही असं म्हणतो की दुसऱ्या भाषामध्ये पाकिस्तानी करावं ना. आम्ही जपानमध्ये आहे, जपानमध्ये आम्ही प्रयत्न करायला लागलोय. नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे, आदर्श घ्यावा. आम्ही विश्व मराठी संमेलनाला वगैरे ज्यावेळी पण येतो. कोणकोणते धडे आहेत यामध्ये जे तुम्ही समाविष्ट केलेले आहेत आणि राजांची कोणकोणती माहिती आहे जी आता जपानी लोकांना पण कळेल आणि त्यांचं अनुकरण इथे केलं जाईल का असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच केलं जाईल. धड म्हणण्यापेक्षा एकच धड आहे तसं बघितलं असं तर खूप छोटी माहिती आहे आता सध्या तरी, कारण ती ऑथेंटिकली ट्रान्सलेट करणं, ते वर्ड चुकीचं न येणं, ह्या सगळ्या गोष्टी पण कराव्या लागतात. आम्ही ज्यामध्ये डिस्क्लेमर सुद्धा टाकलेला आहे की चुकून जर काय झालं असेल तरी माफ करा. तर अजून बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत की होता येईल तेवढं. जसं सगळ्यात पहिलं जर 4थीचं पुस्तक जे आपण म्हणतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते जरी ट्रान्सलेट झालं तिथून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. तर त्या पद्धतीनं ते 93 पानाचं जे पुस्तक आहे त्याचा पहिला आमचा एक प्रयत्न राहील. आणि त्यानंतर मग जसं गड किल्ल्यांची माहिती वगैरे जसं काय जेवढी माहिती टीम पण लागेल तेवढं आपल्याला करावं लागेल. नक्कीच. महाराष्ट्राला मिस करता तुम्ही? महाराष्ट्राची संस्कृती, तिथलं ढोल ताशा पथक आणि तिथलं भगवामय वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पण आहे की तुमची जी इथली पिढी आहे, नवीन जी पिढी आहे, तिच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जर पोहोचले तर कोणता बदल त्यांच्यामध्ये पण घडेल असं तुम्हाला वाटतं? येस, मी महाराष्ट्राला मिस करतोय, पण आमची मंडळी इथे मराठी मंडळी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीची कमी ही जाणू देत नाही. सर्वच सण साजरे करतात आणि त्याच्यामुळे असं वाटत नाही की आपण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणून. आणि हे एक चांगलं दृश्य आहे आमच्यासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जे कार्य आहे त्यांचं ते जगाला पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. त्याचं एक भाग म्हणून आमची BSS भारत कल्चर सोसायटीद्वारे
हा प्रयत्न होत आहे आणि नक्कीच काही लोक आहेत आपण त्यांच्याशी अच्छा हा सर नमस्कार गाडी सर आजचा कार्यक्रम पण सगळ्यांनी पाहिला उदय सामंत यांचं भाषण देखील या ठिकाणी झालं आणि बरेचसे मुद्दे मांडले गेले जपानमध्ये मराठी भाषेच्या संदर्भात कोणकोणते बदल यानंतर होतील असं तुम्हाला वाटतं? मुख्य म्हणजे आतापर्यंत आपण जे मराठी मंडळ किंवा याच्या मराठी भाषा वर्ग घेत होतो तर ते आता मोठ्या प्रमाणावर आणि त्याला थोडं जास्ती स्ट्रक्चर येईल की त्याचा एक आकार घेऊन एक करिक्युलम जे महाराष्ट्रात राबवलं जातं तेच आता इकडे आणून आणि त्याची मग पुस्तकं असतील किंवा विशेषतः सरांनी असं प्रॉमिस केलं की तिकडनं आपल्याला शिक्षक ते हे उपलब्ध करून देतील आणि ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा काही लोक इकडे येऊन पण शिकवतील तर त्याला एक कुठचा तरी ढाचा येईल असं वाटतं. इथे काही महिला आहेत आपण पाहतोय पारंपरिक वेशभूषा त्यांनी केली आहे. खरं तर वाटतच नाहीये की जपानमध्ये असं वाटतं महाराष्ट्रात पुण्यात कुठेतरी कार्यक्रम सुरू आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नाव आहे तुमचं? माझं स्वाती जाधव. आणि इथे कसं वाटतंय तुम्हाला आणि मुलांना मराठी शिकवताना काही या ठिकाणी मोठं चॅलेंज फेस करावं लागतंय का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण आता माहिती दिली जाते त्यामुळे किती मोठं आहे सगळं तुमच्यासाठी? मी सांगेल की या शिवजयंतीमुळे एवढा फरक आहे की माझी 2 वर्षाची मुलगी आहे तिला बोलता पण येत नव्हतं पण त्यावेळेला शिवजयंती झाली त्याच्या तिसऱ्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलं तर तिचे स्वतःहून बोलायची. नक्कीच ताई तुमचा काय अनुभव? हेच की म्हणजे आपण जेव्हा परदेशात राहतो त्यावेळेस म्हणजे खूप हे म्हणजे जसं की मराठी किंवा हे बोलण्यासाठी जरा फेस करावं लागतं पण असे कार्यक्रम झाल्यामुळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती केल्यामुळे मुलांना आणि इव्हन आपल्याला पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास म्हणजे वाचण्याची अभ्यासण्याची पुन्हा एकदा इथे संधी मिळाली आणि आज जो कार्यक्रम झाला त्यामुळे पण अभिजात मराठी अभिमान मराठी यामुळेही म्हणजे आणखी मराठी भाषेचं प्रचार आणि प्रसार. जिजाऊ नसत्या जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती ते संस्कार त्या पद्धतीने झाले असते का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्यांचं देखील तितकंच महत्व आहे. या ठिकाणी सुद्धा जिजाऊंचं नेतृत्व जे आहे त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं सारखं वागायला शिकवणार आहात का? माझं नाव मोनिका साबळे आहे आणि आम्ही घरातच मराठी बोलतो त्यामुळे मुलांना त्यातून मराठी बोलायला इझी जातं आणि छत्रपती महाराजांचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये आमची मुलंही सहभागी होतात तर त्यामधनंही त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळते आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अगदी छान पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गौरव आहे त्यांचा जो इतिहास आहे तो जपानीज भाषेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. एकंदरीतच मराठ्यांनी अटके पार झेंडा लावायला सुरुवात केली असं म्हटलंय तर गैर ठरणार नाही. कॅमेरा पर्सन मनीषसह गिरीश गायकवाड TV9 मराठी जपान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.